जालना रेल्वे स्थानक इथे एका अनोळखी व्यक्तीने केली आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात मंठा मुख्य महामार्गावर रेल्वे पटरीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यावेळी जालना रेल्वे स्थानकावरून परभणीच्या दिशेने जाणारी सुपर एक्सप्रेस सचखंड एक्सप्रेस खाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी रेल्वेच्या लोको पायलटनं गाडी थांबवत याची माहिती रेल्वे स्थानक प्रमुखांना दिली. या माहितीवरून तत्काळ घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेत मृतदेह हा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर राऊत यांनी सदर इस्माला मयत घोषित केलाय. मात्र या इस्माची ओळख पटली नसून त्याच्या डोक्याला व दोन्हीही पाय तुटले असल्याची माहिती सुद्धा यावेळी डॉक्टरांनी दिली असून या प्रकरणी पंचनामा करून योग्य ती चौकशी केली जात असल्याची माहिती डॉक्टर राऊत यांनी दिली आहे. आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी रेल्वे पोलिसांनी एक वय वर्ष अंदाजे 60 ते 65 वर्षांचे एक इसमाची मृतावस्थेत त्यांना अपघात विभाग जालना रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले होते. तरी सदरील इसम हा रेल्वे रुळावरती रेल्वे सचखंड एक्सप्रेस आजची जी दुपारची सचखंड एक्सप्रेस होती त्याखाली येऊन त्याचा मयत तो मृत झालेला आहे. तर सदरील इस्माला या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तपासणी केली असता तो मयत झालेला आढळून आलेला आहे. तरी सध्या त्याचे शवविच्छेदनासाठी आम्ही सदरील इस्माचे पार्थिव आम्ही आमच्या मॉर्चरीमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि त्याचा पंचनामा होऊन आम्ही त्याच्यावरती शवविच्छेदन करून त्याचा अहवाल रेल्वे पोलिसांना आम्ही कळविणार आहोत. सदरील इस्माला डोक्याला इजा झालेली आहे. तसेच त्याच्या दोन्ही पाय फ्रॅक्चर दिसून येत आहेत आणि डोक्याला इजा झाल्यामुळे कदाचित त्याचा मृत्यू झाला असल्याचं प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे. मी डॉक्टर राऊत, वैद्यकीय अधिकारी, जालना जिल्हा रुग्णालय.